पवित्र शास्त्रात हा आणि फास्ट आहे फुले कधी बदलणार नाही. हो माझं लय प्रेम आहे आणि तुमच्यावर. तर आणि पवित्र शास्त्रामध्ये लेवी व्यवस्थेचं जर पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये 9 प्रकारचे वेगवेगळे सण दिलेले आहेत. वलांडणाचा सण, राखेचा सण आणि मेलबली असे. तो विषय माझा नाही, पण मी तुम्हाला असं जास्त सांगतो की पवित्र शास्त्रामध्ये सणाबद्दल बरेचशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे सण आहेत. मग आमच्या आणि तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असा येतो की ख्रिसमस हा एक सण म्हणून साजरा करायचा का आम्ही? की ख्रिसमस म्हणजे हा एक सण आहे का? जर ख्रिसमसला तुम्ही सण किंवा उत्सव म्हणून जर साजरा करण्याचा जर विचार कराल तर पवित्र शास्त्राप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ख्रिसमस हा सण नाही. ख्रिसमस साजरा करतो आपण, परंतु ख्रिसमस हा सण नाही. तर खरा ख्रिसमस कधी राहील माहिती आहे का? तुम्हाला नामा लक्षात असलं पाहिजे, ज्या ज्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतलाय त्याच्यासाठी तो ख्रिसमस असतो. हालेलुया, हालेलुया. आणि कसा जन्म घेतला पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताने माहिती आहे का? कसा जन्म घेतला पाहिजे आमच्याकडे प्रभू येशू ख्रिस्तानं? तर आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला स्वीकार करणं आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगणं, याला काय म्हणता येईल माहित आहे का? या गोष्टी केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये तो खरा ख्रिसमस आम्ही साजरा करणार. नाहीतर काय होते, सोलापूरला जर तुम्ही गेलो तर सोलापूरला गेल्या 10 दिवसापासून लोक काय करतात माहिती आहे का? जेवण बनवतात, करंजा, चकली, काय 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 काय. तर त्यांच्यासाठी काय असतं माहिती आहे का? ख्रिसमस जो आहे तो एक सण आहे. त्याच्याही पेक्षा जास्त खराब अवस्था कुठं आहे माहिती आहे का? आमच्या मुंबईमध्ये आहे. तिथं काय होतं माहिती आहे का? 25 तारखेलाच लोक लाईन लावून 10 रुपयाला थांबतात. काय म्हणतात माहिती आहे का? की आज ख्रिसमस आहे. जी 24 तारखेपर्यंत न पेणारा माणूस त्या दिवशी काय म्हणणार? आज ख्रिसमस आहे, आज आम्हाला 10 रुपयाचे आहे. तर अशा लोकांच्या जीवनामध्ये, ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेला आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्सव नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दलच्या काही गोष्टी आमच्यात असतात. बघा, एक वचन वाचूया आपण. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15वं वचन वाचा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय 15वं वचन. उत्पत्ती 3 अध्याय 15वं वचन वाचा कोणीतरी. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापित. ती तुझ्या डोक्यात फोडील व तू तिची टाच फोडशील. हा, त्यांच्याकडे माहिती. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापित. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. आता त्या ठिकाणी ही घटना तुम्हाला आणि आम्हाला माहित आहे. परमेश्वरानं बनवलेला एक मनुष्य होता, त्याचं नाव आदम होतं. आणि त्या आदमाला परमेश्वरानं काय केलं, त्याच्यासाठी राहण्याची एक जागा दिली. ती बगीचा, एदेन बगीचा होती. आणि परमेश्वरानं त्या आदमला काय सांगितलं? एक छोटीशी आज्ञा दिली होती. काय आज्ञा होती ती? सर्व प्रकारचे फळ खावा, परंतु एक फळ आहे खाऊ नका. परंतु झालं काय माहित आहे? आदमनं आपल्या पत्नीचं ऐकून शैतानानं त्याच्या डोक्यामध्ये काही भर घातल्यामुळं, त्या गोष्टी तो ऐकल्यामुळं काय झालेलं आहे माहिती आहे का? तो त्या ठिकाणी परमेश्वरानं 3 व्यक्तीला त्या ठिकाणी श्राप दिलेला आहे. एक स्त्रीला श्राप दिलेला आहे, जमिनीला श्राप दिलेला आहे आणि मनुष्याला देखील श्राप दिलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये आता मनीषाताईनं जे वचन वाचलं त्याच्यात असं लिहिलंय की तो, आमच्या हिंदी बायबल मध्ये असं लिहिलंय की तो तुझं जे मुंडक जे आहे त्याच्यावरती तो पाय देईल. आणि तो कोण असेल माहिती आहे का? तो शैतानाच्या सर्व शत्रूला, शैतानाच्या सर्व हत्याराला किंवा शैतानाला, या शैतानाचा खुल्लम खुल्ला तमाशा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. हालेलुया. म्हणून उत्पत्तीमध्ये झालेली घटना जी आहे, उत्पत्तीमध्ये वाचलेली घटना जी आम्ही प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये बघतो, त्या ठिकाणी काय अजगराचा उल्लेख आहे. परंतु त्या अजगराला काय माहिती आहे का? शेपटी आहे. त्याच्या मुंडक्याबद्दल उल्लेख नाही. कारण त्याचं मुंडक, तेच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस क्रूस खांबावरती आपला प्राण दिले, त्यावेळेस शत्रूच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी संपल्या. शैतानाची संपूर्णपणे ताकद जी आहे ती निघून गेली. हालेलुया. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला एक लक्षात घ्यायचंय की येशू ख्रिस्त
या जगामध्ये शैतानाचे संपूर्णपणे जे हत्यार होते किंवा शैतानाचे संपूर्ण शस्त्र किंवा शैतानाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या पृथ्वी तलावर आले होते. एक वचन वाचू आपण, यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन काढा. यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन. यशायाचं कारण पुस्तक, हा, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. तो शब्द पाहिजे होता मला, त्याच्या खांद्यावर सत्ता असेल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर एक प्रकारची सत्ता असेल आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या 3.5 वर्षाच्या त्या जीवनशैलीमध्ये 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त या धरतीवरती एक मानव रूपाने आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, 3.5 वर्ष शांतीचं राज्य प्रस्थापित करण्याच्या गोष्टी केल्या, क्षमाशीलतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या लोकांना तुच्छ मानलं जायचं त्या लोकांमध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना सुसमाचार सांगून आपलंस केलं. शत्रूला देखील आपलंस करण्याचा एक संदेश, एक बहुमूल्य संदेश प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्या त्या शिकवणीमधून दिलेला आहे. म्हणून प्रत्येकाला आपलं राज्य एक त्याच्यावरती एक प्रेम असतं. प्रत्येकाला काय वाटते की तो आपल्या राज्यावरती प्रेम करत असतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं जे राज्य होतं ते प्रेम, नीती, शांती, प्रामाणिकपणा या सर्वच राज्य बनवण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्तानं 3.5 वर्षाच्या त्यांच्या दिलेल्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. हालेलुया. म्हणून आज तुम्ही आणि आम्ही ज्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला मानण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या मनात एक गोष्ट असली पाहिजे. आता आणखी एक वचन वाचा, गलतीकरासपत्राचा 4 अध्याय 4 वचन वाचा. गलतीकरासपत्र 4 अध्याय 4 वचन. गलतीकरासपत्राचा 4 अध्याय 4 वचन वाचा. हा, मनीषाला नाही आलं तर दुसरं कोणी वाचू शकते. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. त्या ठिकाणी काय लिहिलंय माहिती आहे का, जेव्हा काळाची पूर्तता झाली, त्या ठिकाणी असं लिहिलंय काळाची पूर्तता म्हणून असा एक शब्द वापरला गेलाय. परंतु हिंदी बायबल मध्ये आणि तमिळ बायबल मध्ये त्याचा अर्थ काय झालाय, ज्या वेळेस ही घटका संपली, वेळेची घटका ज्या वेळेस संपली त्यावेळेस परमेश्वरानं योग्य वेळ पाहून आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या धरतीवरती पाठवलं. एक मोठं रहस्य तुम्हाला सांगतो. जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक कोणतं आहे? जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक कोणतं आहे? पटकन सांगा. कुणी बी अनुक्रमाने हो का चिटिंग करायला त्यांनी नाही, चिटिंग करून काय फायदा आहे मग? जुन्या करारातलं कोणतं पुस्तक आहे शेवटचं? हा, काहीतरी बोला, हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा की. हा, तुम्ही बघून सांगा. हा, मलाकीचं पुस्तक आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की परमेश्वरानं प्रत्येकाला एक उद्धाराची योजना बनवली. परमेश्वराने एक उद्धाराची योजना प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये केलेली. म्हणून त्यासाठी काय केले परमेश्वरानं, काही संत लोकांना पहिलं पाठवलं, ज्याच्यामध्ये अब्राहम, इसाक, याकोब, मोसेस आणि या सर्वाला त्यांच्या मार्फत एक उद्धाराचा प्लॅन, उद्धाराची योजना परमेश्वरानं पूर्ण केली. त्याच्यानंतर परमेश्वरानं काही राजे लोकांना पाठवलं आणि राजे लोकांच्या मार्फत काय केलं, त्यांनी परमेश्वराच्या उद्धाराची योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर काही भविष्यवक्त्याला पाठवलं, काही त्याच्यानंतर छोट्या भविष्यवक्त्याला पाठवलं. पण मलाकीचं पुस्तक आल्यानंतर काय झालेलं आहे, तिथे एक महत्वाचं रहस्य तुम्हाला सांगतो. मलाकी ते मत्तय या वेळेमध्ये, म्हणजे मलाकीचं पुस्तक आणि मत्तयाचं पुस्तक 400 वर्षाचा कालखंड होता. 400 वर्ष परमेश्वर कुणालाही बोलला नाही. परमेश्वरानं कुठल्याही एका राजाला पाठवले नाही, कुठल्याही भविष्यवक्त्याला पाठवलेलं नाही. परंतु लोकांची असा विचार यायचा की कदाचित परमेश्वर जो आहे काय करेल माहित आहे का, एखाद्या राजाला पाठवेल किंवा एखाद्या भविष्यवक्त्याला पाठवेल, असं लोकांचं म्हणणं होतं. पहिलं करीतकराचं पत्र 2 अध्याय 9 वचन. पहिलं करीतकराचं पत्र 2 अध्याय 9 वचन. ज्याला बी भेटलं त्यांनी वाचा. 9 वचन.
ज्याने हा. स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलाविले तो देव विश्वसनीय आहे. किती वाचले? 2:9 पहिले करी 2:9. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने जे पाहिले नाही, ती झोपले. हा कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. वा. तिथे काय लिहिले माहिती आहे का? झोपू नका रे बाबा, झोपू नका रे लांबून आला. हा त्यांनी मनीषा वचन वाचता वाचता झोपले. काय तिथं काय लिहिलंय माहिती आहे का? मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. तिथं पवित्र शास्त्राप्रमाणे अशी गोष्ट लिहिली आहे की ज्या गोष्टी डोळ्यांनी बघितल्या नाहीत, ज्या गोष्टी कानाने ऐकल्या नाहीत, ज्या गोष्टी कुणाच्या मनामध्ये आल्या नाहीत, अशा गोष्टी परमेश्वर त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये करतो, असं लिहिलेलं आहे तिथे. म्हणजे काय झालं माहित आहे का? मलाकीचं पुस्तक ते मत्तयाचं पुस्तक, या 400 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांना असं वाटायचं की कदाचित एखादा भविष्यवक्ता येईल आणि तो भविष्यवक्ता आमचा उद्धार करेल, किंवा एखादा राजा येईल आणि त्या राजाच्या द्वारे आमच्या उद्धाराच्या गोष्टी होतील, असं प्रत्येकाला वाटायचं. परंतु काय झालं माहिती आहे? कुणाच्याही डोक्यामध्ये एक गोष्ट आली नाही, कुणी सुद्धा असा विचार केला नाही. काय विचार केला नाही की परमेश्वर जो आहे आपला एक पुत्र, त्याचं नाव जोरात मग त्याचं नाव. तुम्ही असं म्हणाला जसं की येशू बाजूला तुमचा दोस्त आहे, प्रभू येशू असं म्हणा. त्यांचं नाव काय होतं? जोरात म्हणा की. हा जरा मी भूक लागलाय का अशा पोटावर हात ठेवा, जोरात म्हणा. हा प्रभू येशू असं म्हणा की जरा. ओके ठीक आहे. काही लोक म्हणाले तुमच्याकडे काय माहिती काय तुम्ही म्हणायला असं. वा ठीक आहे. आणि हा प्रभू येशू, या प्रभू येशूला या धरतीवरती पाठवण्याची योजना जी आहे ती त्या उत्पत्तीच्या पुस्तकातून झाली होती. म्हणून नवीन करारामध्ये तुम्हाला आणि आम्हाला असलेले एक वचन सगळ्या लेकराला माहित आहे. त्यांच्या मॅडम कुठे गेल्या? ते डान्स करून शिकवत आहे, कडक होत्या. त्यांनी वचन तुम्हाला शिकवलंय का रे? योहान पुढची वर्तमान 3रा अध्याय आणि 16वे वचन. कुणाला येते न पाहता कोणाला? तुम्ही बारके आहो. हा म्हणा, हा म्हणा पटकन उठा म्हणा. हा देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. कुठं लिहिलंय? योहान 30:16. हा वा 50 सर 50 लगेच एकदम. आज तुम्ही द्या पैसे द्यायला मी नाही गेलो. मला खाली भेटा चहा पाजा. मला चहा पाजता त्यांनी मला द्यायला कशाला पैसे? टाळ्या लेकरासाठी टाळ्या वाजवा की सगळ्यांनी. तुम्हाला येते का रे? हा मॅडम नुसतं डान्स शिकवले का तुम्ही? पाय काही लिओ करतो लय भारी डान्स करला. हालेलुया. हा ते वचन आपण या ताईनं म्हणलेलं वचन लक्षात आले का? आपण सगळेजण मिळून म्हणूया का? योहान 3:16 आपण सगळेजण म्हणूया का? देवाने देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याच्यावर जीवन मिळेल. इथले 2-3 लाईन बरोबर म्हणते, त्याच्यामधले असं करते. बरोबर आहे का नाही? आता एक जर सगळेजण मिळून बघा, तो कधी घर आहे आणि हा परत म्हणत देवाने जगावर आम्हाला सार्वकालीन जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या धर्तीवरती यावं लागलं. आणि कलसेकराचं पत्र याचा पहिला अध्याय 13 वचन वाचलं पाहिजे. कलसेकराचं पत्र पहिला अध्याय 13 वचन. येणारे येत राहते, तिथं बॉडीगार्ड थांबले तर कोण आहेत? हा 2 बॉडीगार्ड आहेत, त्यांनी घेऊन येते. ते आहेत ना चंद्र.
मस्त ती बंद झाले का? तू कुठून आला रे भाऊ? ती बंद झाले का? हाय चालू? बंद झाले ना? हा, वाचा. तू कुठून आला रे भाऊ? बाबा हा, मनीषा वाचा. कलसेकराचं पत्र पहिला अध्याय 13व वचन. म्हणजे तुम्हाला मी डबल डबल सांगा 4 त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. हालेलुया. हाताचं उत्तर म्हणा हालेलुया. तर तिथे काय लिहिलंय मी तुम्हाला सांगतो. त्याने आपल्याला म्हणजे परमेश्वरानं, आपण 3:16 मध्ये काय बघितलं की परमेश्वरानं आमच्यावरती प्रेम केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवला, बरोबर. त्याच्यानंतर या परमेश्वरानं काय केलेलं आहे माहिती आहे का? आम्हाला त्या अंधकारामधून काढलं. अंधकारातून काढणं म्हणजे आमच्या जीवनामध्ये जी जी काही वाईट गोष्टी पहिला आम्ही करत होतो, जसं की आता सचिन बरिदे भैयाची आपण साक्ष ऐकलो, त्यांनी सगळं काय करत होतो, तसं अंधकाराच्या त्या खोलीतून, अंधकाराच्या त्या गोष्टीतून आम्हाला तिथून काढलं आणि त्यांचे प्रिय पुत्र ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे त्यांच्या राज्यामध्ये पोहोचवलं. हालेलुया. म्हणून तुम्ही आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आलेले आहोत. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला मानतो. आणखी एक वचन होतं योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 12व वचन. हा, योहान सुवर्तमान 1:12. नाही कुठला तुम्हाला नको असेल, मला मोबाईलची गरज आहे. हा, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला वा. तितक्यास म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ताईसाठी एक जोरात टाळ्या वाजवा बरं. हा हा, तिथं काय लिहिलेलं आहे माहिती आहे? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. याचा अर्थ काय माहिती आहे का? बरेचसे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही. त्यांना काहीतरी वाटते, एखादी चॅलेंज जर द्यायचं असेल, एखादी काहीतरी कठोर शिक्षण जर द्यायचं असेल, तर काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला न मानण्याचं कारण काय असते माहिती आहे का? त्यांना त्यांचं पाप सोडावं लागतं. त्यामुळे ते म्हणतात की बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आम्हाला आमचं पाप जे आहे ते सोडणं होत नाही, म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात. पण ज्या ज्या लोकांनी त्याचा स्वीकार केलेला आहे त्या लोकांना त्यांचा मूल होण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ आम्ही आज या 25 तारखेला असा विचार केला पाहिजे की तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचे मुलं झालेले आहोत. हालेलुया. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या मी 3 महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि संपवणार आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म हा कशासाठी झालेला आहे, किंवा ज्यावेळेस आम्ही ख्रिसमस बघतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिसमसच्या गोष्टी बघतो, इथं एक काय म्हणतात त्याला, इथे एक ख्रिसमस ट्री आहे, बरोबर. काही लोक ख्रिसमस ट्री मानत असेल, काही लोक ते स्टार मानते, स्टार राहते बघा, चांदणी लावलेली असते. काही लोक त्या चांदणीला मानत आहेत, काही लोक या ख्रिसमस ट्रीला मानत असतील, किंवा काही लोक काय म्हणतात वेगवेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी करत असतील. काही लोक एक सण उत्सवाच्या हिशेबाने करत असतील. पण तुम्हाला सांगतो मी की जरूर आणि जरूर आमच्या जीवनामध्ये ख्रिसमस म्हणजे काय हे आम्हाला आणि तुम्हाला समजण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार की खरा क्रिसमस म्हणजे काय. पहिली गोष्टीची अभ्यास करणार आहोत. मत्तयाचं पुस्तक काढूया आपण. त्याच्या अगोदर ख्रिसमस म्हणजे आज्ञाकारितेचं जीवन. खरा ख्रिसमस तुम्हाला आणि मला जर साजरा करायचा असेल तर तुम्हाला आणि मला आज्ञाकारितेचं जीवन प्राप्त. एक वचन वाचूया, लूक वर्तमानाचं पुस्तक याचा 2रा अध्याय. लूक वर्तमानाचं पुस्तक याचा 2रा अध्याय काढूया आपण सर्वांनी. आणि त्या ठिकाणी आज्ञाकारितेचं जीवन कोण कशा पद्धतीने जगलेलं आहे ते आपण बघणार आहोत. लूक वर्तमानाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 30 वचन आणि 31 वचन वाचूया. लूक वर्तमानाचं पुस्तक 1ला अध्याय 30व आणि 31व वचन. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. पुढं तो थोर होईल व त्याला परस्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. 38व वचन वाचा त्याच्यातलं 38व. तेव्हा मरिया म्हणाली, पहा
मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. ऐकून घ्या, ही गोष्ट तुम्हाला सर्वाला बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकल्या असाल, बऱ्याच गोष्टी मरियमच्या बद्दल तुम्ही ऐकल्या असाल. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट, खरा ख्रिसमस म्हणजे काय तर आज्ञापालनच्या गोष्टी ज्या आहेत ते आम्हाला मरियमच्या जीवनाकडून शिकतात. आणखी एक वचन वाचूया. येशू ख्रिस्तानं आपल्या 3.5 वर्षाच्या सेवकाईमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या पित्याला विचारून केलेली आहे. प्रत्येक गोष्टीचं आज्ञापालन प्रभू येशू ख्रिस्ताने देखील केलेलं आहे. मत्ती कृषी वर्तमानाचं पुस्तक 26वा अध्याय, मत्ती कृषी वर्तमानाचं पुस्तक 26वा अध्याय 38वा वचन वाचा बरं. मत्ती 26 39 वाचा. मत्ती 39. हा 39 वाचा. मग तो 26 थोडासा 39. ऐका, थांबा ताई. आता ही घटना काय माहितीये का, येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या पित्याची प्रत्येक गोष्ट आज्ञाकारितेने पूर्ण करण्यासाठी झालाय. आता काय झालंय, येशू ख्रिस्त काय गत्सेमनी बागेमध्ये त्यांच्या शिष्याला घेऊन गेलेले आहेत. हालेलुया, हात उंच करू, हालेलुया हालेलुया. मला माहित आहे जागा भरपूर झालेल्या जागेमुळे काय बसता येईना झाले. जिथं जिथं थोडी जागा असेल थोडं पुढे सरका. हा ठीक आहे, पुढे सरका. हा ठीक. आज्ञाकारितेचं जीवन जर आम्हाला पाहायचं असेल तर आमच्यासाठी एक रोल मॉडेल आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्याच्या पित्याची आज्ञा पूर्ण करण्यासाठी झालेला आहे. लाजरसला जिवंत करण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त काय करतात माहिती, त्या खबरोवर जाते तर म्हणतात की पिता तुला धन्यवाद देतो मी, कारण तू माझी गोष्ट ऐकतोस आणि मी जी गोष्ट तू ज्या गोष्टी मला सांगतोस त्या सर्व मी पूर्ण करतो. आता या 26व्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे, येशू ख्रिस्त गत्सेमनी बागेमध्ये आपल्या 2 शिष्याला घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक दुःख वाटत आहे. काय दुःख आहे माहिती आहे का, की थोड्या वेळामध्ये काय होणार आहे माहिती आहे का, थोड्या वेळानंतर यहुदा इस्करियोत आणि काय होणार होतं थोड्या वेळानंतर, पेत्र जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारणारा, आणि यहुदा इस्करियोत जो आहे, हा इथं आहे त्याला नेणार, तिकडे बघू नका, इकडे बघा, हा ध्यान द्या इकडे. येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारणारा पेत्र त्यांच्या लक्षात येत होता. सर्व शिष्य येशू ख्रिस्ताना एकटे सोडून पळून जाणारे शिष्य तो बघत होता. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची त्यांचा सहकारी यहुदा इस्करियोत, जो येशू ख्रिस्ताला काही लालची पैशासाठी तो पकडून देणार होता. म्हणून येशू ख्रिस्त एक प्रकारची प्रार्थना काय करत आहेत, आता वाचा 39. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं समोरच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या पित्याला एक अशी विनंती केली की मला एक मुसावरचं दुःख सहन करण्याची क्षमता नाही. मला तुम्हाला जर वाटत असेल तर ह्याला काही करू शकता का, पण लगेच लक्षात येशू ख्रिस्ताला आली की उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच पित्यानं आपल्या मुलाला मुसावर देण्याबद्दलची योजना बनवली होती. म्हणून येशू ख्रिस्तानं आज्ञापालनाचं जीवन घेऊन काय सांगितलं, माझ्या इच्छेने नाही तर तुमच्या इच्छेने हो. आणि मरियम, आता मरियमचं वचन वाचा, लूक 1:39, लूक 1:39, लूक 1:39. थोडं ताई म्हणायला पुढं सरका, हा थोडं पुढं सरका. काय करायचं, हा त्यांनी म्हणाल्या थोडं पुढे सरका, माझं ऐकत पुढे सरका. सगळे ती पुढे सरकणे म्हणजे परेशान आहेत. आम्ही कशाला आलो म्हणतो, हा पुढे सरका, ज्याला ऐकायचं त्याला पुढे ऐकत. हा इंजिन पुढे या, इंजिन काहीच समजा, हा सगळे गेले इंजिन, हो इंजिन पुढे या म्हटलं तरी तिथंच बसले. हा पुढे सरका, लेकराला आपल्या मांडीवर घ्या, बस ठीक आहे असं. आता मरियमच्या जीवनाबद्दल आपण बघत होतो. मरियमकडे स्वर्गदूत आलेला आहे. काय त्या स्वर्गदूताचं नाव, स्वर्गदूताचं नाव काय होतं, स्वर्गदूताचं नाव काय होतं, तुम्ही उत्तर दिलं पण तुम्हाला नाही, 500च्या मुलाला 500 लोकांना काही भेटणार नाही. बस
जिब्राईल नावाचा एक स्वर्गदूत होता. तो मरियम पशी आला आणि मरियमला त्यानं काय सांगितलं माहिती आहे का? तुझ्याद्वारे एक पुत्र होणार आहे, तू गर्भवती होशील आणि तुला एक पुत्र होणार, त्याचं नाव तू येशू ठेव. परंतु पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मरियम आणि योसेफ यांचा फक्त साखरपुडा झाला होता. आणि त्यावेळेस कसं होतं माहित आहे का? लग्नाच्या अगोदर जर मुलगी गर्भवती राहील तर तिला काय केलं जायचं माहित आहे का? गावाच्या बाहेर नेऊन दगडमार करून तिला मारलं जायचं. पण मरियमनं अशा प्रकारची ज्या वेळेस एक भविष्यवाणीच्या रूपानं जी गोष्ट तिने ऐकली, तिने काय केलेलं आहे माहिती आहे का? आज्ञा पालन केलेलं. तिने काय म्हटलं माहिती आहे का? मी परमेश्वराची दासी आहे, परमेश्वराच्या वचनानुसार. या ख्रिसमस कडे ज्यावेळेस आम्ही साजरा करण्याच्या गोष्टी बघत आहोत, तर आम्हाला येशू ख्रिस्तासारखं आज्ञा पालन राहणं गरजेचं आहे. या मरियम सारखं आम्हाला काय केलं पाहिजे माहिती आहे का? आज्ञा पालनाच्या गोष्टी आमच्या लक्षात असल्या पाहिजे. येशू ख्रिस्ताने केलेला पहिला चमत्कार काना देशामध्ये पाण्याचा दाखरस बनवत असताना तुम्हाला आणि आम्हाला माहिती असलं पाहिजे. योहान कृषी वर्तमानाचा 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं लिहिले, मरियम काय केली माहिती आहे का? खुशाल, मरियम काय केली? त्या ठिकाणी ती दाखरस होता संपला आणि ती संपल्यानंतर काय केलेलं आहे माहिती आहे का? कुणाकडेच न जाता येशूकडे गेलेली आहे ती. आणि काय सांगितलं माहिती आहे की त्यांचा दाखरस संपलेला आहे आणि काहीतरी करा तुम्ही. पण येशू ख्रिस्ताने एक गोष्ट लक्षात घेतली आणि त्या ठिकाणी असं सांगितलं की माझी वेळ अजून आलेली नाही. बघा, एक लक्षात घ्या, मरियमला देखील काही चमत्कारासाठी येशूकडे जावं लागलं. म्हणून आज तुम्ही आणि आम्ही आमच्या आशीर्वादाच्या जर गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतील तर आम्हाला येशूकडे यायला पाहिजे. जर तुमच्या जीवनामधले बंधनं असतील, तुमच्या जीवनामधल्या काही अडचणी असतील, या दूर करायच्या असतील तर तुम्हाला आणि आम्हाला असं प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ख्रिसमस ज्यावेळेस आम्ही साजरा करतोय तर आम्हाला दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात असली पाहिजे की ख्रिसमस म्हणजे काय. दुसरी गोष्ट जी आहे, आमचं संपूर्ण समर्पणाचं जीवन असलं पाहिजे. एक संपूर्ण समर्पणाचं जीवन देखील असलं पाहिजे. एक लूकऋषी वर्तमानाचं पुस्तक, आता मत्तईमध्ये येऊया आपण. मत्तई कृषी वर्तमानाचा पहिला अध्याय, मत्तईचा पहिला अध्याय काढूया आपण. समर्पणाचं जीवन आम्हाला दिसलं पाहिजे आमच्या जीवनातून. मत्तई कृषी वर्तमानाचं पुस्तक नाही, लूक कृषी वर्तमानाचं पुस्तक काढूया आपण. लूक याचा तोच पहिला अध्याय, लूक कृषी वर्तमानाचं पुस्तक याचा पहिला अध्याय काढूया. लूक कृषी वर्तमानाचं पुस्तक याचा पहिला अध्याय, लूक कृषी वर्तमानाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 10वं वचन वाचणार आहोत आपण. लूक कृषी वर्तमान 2रा अध्याय 10वं वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, परंतु ही घटना तुम्ही ऐकलंय. त्या ठिकाणी संपूर्ण समर्पणाचं जीवन कोण कोण जगलेले आहेत त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये ते सर्वात पहिलं स्वर्गदूत जे होते त्यांच्याकडे काय केलं होतं माहिती आहे का? त्यांना अशा प्रकारचा एक संदेश सांगण्यासाठी पाठवलं गेलं होतं की स्वर्गदूताकडून पृथ्वीच्या लोकांना दिला गेलेला पहिल्या संदेशाचा शब्द होता, भिवू नकोस किंवा भिवू नका. जर तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये ख्रिसमसच्या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर आम्हाला एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, पूर्णपणे समर्पित जीवन. आमचं ख्रिसमस म्हणजे एक समर्पण करण्याचा एक वेळ आहे. ख्रिसमसचा अर्थ काय माहिती की समर्पित जीवन जगणं. आणि फिलिप्पियराचं पत्र याचा 2रा अध्यायामध्ये 8व्या वचनापासून 10व्या वचनापर्यंत जर आम्ही वाचलं तर तिथं असं लिहिलंय की प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे माहितीये का? आपल्याला स्वतःला तो शून्य केला. असं शून्य केले की स्वर्गामध्ये असलेला व्यक्ती तो मनुष्यामध्ये, मानवामध्ये आला आणि एकदम झिरो झाला, एक गुलाम झाला. त्याला काय म्हणता येईल? एक समर्पणाचं जीवन. बघा, या ज्योतिषी जे शास्त्रीय लोक होते, जी त्यांना तारा जो अगुवाई करत होता, यांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे
इर्मयाच्या पुस्तकाच्या गोष्टी होत्या, दानियेलाच्या पुस्तकाच्या गोष्टी होत्या. आणि ते लोक पंडित होते, त्यांना माहिती होतं की उद्धार करणारा एक मुलगा, जे वचन आपण यशायाचे पुस्तक 9व्या अध्याय 6व्या वचनामध्ये वाचलं, ते वचन त्यांना माहिती होतं. आणि बेथलेहम या छोट्याशा शहरामध्ये उद्धार करता जन्मणार आहे ही सुद्धा त्यांना माहिती होतं, पण त्याची वेळ त्यांच्याकडे नव्हती. परंतु या लुकुरशी वर्तमानामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये जी शेरडे वेंडे राहणारे जे गुराखी लोक होते, त्या लोकांनी देखील त्या स्वर्गदूताची वाणी ऐकून तशा पद्धतीने झालंय का नाही अशासाठी ते गेले. आणि त्यांनी त्या बेथलेहमच्या त्या गवानीमध्ये त्यांनी बघितलं बाळ आणि मरियम त्या ठिकाणी बघितलेले आहेत ते. म्हणून ही ख्रिसमस म्हणजे आम्हाला दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ख्रिसमस म्हणजे स्वतःच समर्पण करण्याचा एक वेळ आहे. स्वतःच समर्पण म्हणजे ख्रिसमस आहे, ही तुम्हाला आणि आम्हाला लक्षात द्यायचं. सर्व मानव जातीसाठी एक समर्पित होऊन एक बलिदान रूपानं प्रभू येशू ख्रिस्त त्या कलवारी क्रूसावरती गेल्यानंतर एक वाक्य बोलतात, ते वाक्य होतं पूर्ण झाले. इट इज फिनिश्ड म्हणून लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये पूर्ण झालं. काय पूर्ण केलेलं होतं येशू ख्रिस्तानं? ज्या समर्पितेसाठी परमेश्वर पित्यानं मला ज्या गोष्टीसाठी पाठवलं होतं त्या सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. मानव जातीसाठी कुणीतरी एक जण बलिदान होणं गरजेचं होतं व्यवस्थेच्या नुसार. सर्वांसाठी एक व्यक्ती बलिदान होणं गरजेचं होतं आणि त्या बलिदान प्रभू येशू ख्रिस्तानं केलेलं आहे तुमच्या आणि आमच्या पापासाठी, अपराधासाठी. कारण 1 योहानाचं पत्र 1 अध्याय आणि 7वं आणि 9वं वचन जर वाचलं तर आम्हाला असं लक्षात येते की जर येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवतो आणि जसा तो ज्योतीमध्ये चालतो आम्ही चाललो तर आमच्या पापापासून तो सोडवणारा परमेश्वर आहे. आणि 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ख्रिस्त येशूचं रक्त आम्हाला आमच्या अपराधापासून शुद्ध करते. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला पापापासून शुद्ध करण्यासाठी, आमच्या अपराधापासून आम्हाला सोडवण्यासाठी समर्पित जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला जगलेलं आहे. म्हणून ख्रिसमस कडे बघत असताना आम्ही ही ख्रिसमस कडे ज्यावेळेस बघतो एक समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याला टोटल सबमिशन असं म्हणूया. म्हणजे प्रभूसाठी जीवन जगणारं बनलं पाहिजे. जसं मरियमच्या जीवनामध्ये आपण पाहतो, तिनं कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला जर मरियमनं जर विचार केला असता की अशा प्रकारची जर शिक्षा माझ्याकडे आहे, जर लग्नाच्या अगोदर गर्भ राहणं म्हणजे त्यावेळेस मरियमला काय केलं जायचं, जर तसं जर झालं तर लोक काय केले जायचे माहिती का, त्यांना मारायला जायचे, दगड मारून त्यांचा नाश केला जायचा. पण जर मरियमनं जर ती गोष्ट स्वीकारली नसती तर तो अनुग्रह उद्धार करता तिच्या गर्भामध्ये राहण्याचा अनुग्रह तिच्याकडे गेला असता. म्हणून एक समर्पिताचं जीवन जगण्याची आवश्यकता आहे. निर्गमनाचं पुस्तकाच्या 33व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं, मूसाला परमेश्वरानं 10 आज्ञा दिल्या. 10 आज्ञा दिल्यानंतर परमेश्वराचा राग जो आहे त्या इस्रायली लोकांवरती आला आणि इस्रायली लोकांवरती आल्यानंतर मोशेला परमेश्वर असं बोलतो की तू बाजूला सरक, मी काय करतो या सर्व लोकांना मारून टाकतो आणि तुझ्यापासून एक नवी पिढी उभा करतो. तर आपल्याला वेळ नाही, परंतु बायबल असं सांगते की मोशे जो आहे परमेश्वराच्या आणि त्या लोकांच्या आड झाला. आणि मोशेनं काय म्हटलं माहिती आहे का, तेव्हा जर तू या सर्व लोकांना ज्यांना तू मिस्र देशातून काढलंस, ज्यांना जर नष्ट करत असेल तर सर्वात पहिलं तुझ्या जीवनी पुस्तकातून माझं नाव काढून. म्हणजे ख्रिसमस जो आहे टोटल सबमिशन, एक समर्पण करणारं काम आहे. मोशेपासून परमेश्वर एक नवी पिढी बनवण्यासाठी तयार होता, परंतु मोशे लोकांच्या आड आला. मग ज्या वेळेस आम्ही एक ख्रिसमसचा साजरा करण्याचा प्रयत्न करतो, प्रभू येशू ख्रिस्तासारखं समर्पित जीवन, या मरियम सारखं समर्पित जीवन, जसं मुसा जो समर्पित सारखं जीवन, हे जगणं आज तुम्हाला आणि आम्हाला एक ख्रिसमस प्रमाण आहे. हालेलुया, हालेलुया. शेवटचं कारण सांगून आपण प्रार्थना करणार आहोत. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की पवित्रतेचं जीवन. तिसरी मत्तई कृषी वर्तमान याचा 1 अध्याय, मत्तई याचा 1 अध्यायाचं काढूया आपण. मत्तई 1 अध्याय. तिसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट अशी
19 वचन, मत्ती 1:19. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार आता लुकुशी वर्तमानामध्ये याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे माहिती आहे का? तिथं असं वाक्य लिहिलेलं आहे, लक्ष द्या. आता पुन्हा ते वचन सांगण्याची वेळ नाही की तिसरी गोष्ट आम्ही बघत होतो, क्रिसमस जर आम्हाला जगायचं असेल, क्रिसमस म्हणजे काय ती जर आमच्या लक्षात, एक अतिशय पवित्रता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. कशी पवित्रता होती तुम्हाला सांगतो. योसेफाला लक्षात आलं की परमेश्वराचा पुत्र जो आहे तो परमप्रधानाच्या आत्म्याच्या द्वारे तो पुत्र मरियमच्या गर्भामध्ये राहणार आहे, आणि ती गोष्ट त्यांनी स्वीकारली. आणि स्वीकारल्यानंतर तो पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, जोपर्यंत की येशू जन्मत नाही तोपर्यंत मरियमच्या जवळ तो गेलेला नाही. म्हणजे दोघांनी परमेश्वरासाठी आपलं जीवन पवित्रतेमध्ये इतकं टाकलं की त्यांनी कुठल्याही प्रकारचा सहवास केला नाही. म्हणजे त्यांना माहिती होती की आम्हाला परमेश्वराच्या त्या योजनेमध्ये बनवायचे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा उद्देश पूर्ण करायचा असेल वाटते त्यांनी पवित्रतेकडे लक्ष दिलं पाहिजे. जे लोक पवित्रतेकडे लक्ष देतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य होते. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं 100% कार्य होतं. त्याचं उदाहरण आपण बघतोय की प्रभू त्या योसेफ आणि मरियम यांना येशू ख्रिस्ताचे वडील आणि आई होण्याचा मान कशामुळे भेटलेला आहे? त्यांच्या पवित्रतेच्या जीवनामुळे. त्याच्यानंतर येशू झाल्यानंतर येशूला भावंड होती म्हणून बायबल सांगते. याचा अर्थ की योसेफ त्या पवित्रतेच्या जीवनासाठी मरियम जवळ तोपर्यंत गेला नाही जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. एक छोटीशी तुम्हाला साक्ष सांगून आपण संपवतोय. तमिळनाडूमध्ये एक मोठं कॅन्सर हॉस्पिटल आहे. आणि काही वर्षाखाली आम्हाला तिथं आसपास जाण्यासाठीचा एक योग आला, आणि एक मुलगा तिथं मला भेटण्यासाठी आला. त्यांनी सांगितलं की तुम्ही हिंदी बोलता येत ना, तर आमच्या इथे एक हॉस्पिटल आहे, तुम्ही त्या हॉस्पिटल मधल्या काही लोकांना प्रार्थना करायला जाता. मी म्हणलं हो ठीक आहे. तर आम्ही बऱ्याचशा लोकांना त्या वार्ड मध्ये जाऊन प्रार्थना करत होतो. प्रार्थना करत असताना बरेचसे 25 वर्ष 27 वर्ष 28 वर्ष असे लेकरं होते, मुलं होते. त्यांच्यासाठी तर तो मुलगा काय म्हणा, त्याचं नाव होतं शम्वेल. त्या मुलाचं नाव शम्वेल होतं. आणि तो काय म्हणायचा, अण्णा ह्याच्यावर प्रार्थना करा, अण्णा त्याच्यावर. मग ती प्रार्थना करत असताना माझ्या लक्षातच आलं नाही की बाबा हे एवढे कशामुळे आजारी आहेत. मग माझं त्या हॉस्पिटलच्या त्या वार्डामध्ये लक्ष गेलं, नाव तिथं लिहिलं होतं कॅन्सर हॉस्पिटल. तर मला इतकं हे झालं की एवढे कमी वयामध्ये ह्यांना कॅन्सर झालेला आहे. कुणाला पोटाचा कॅन्सर होता, कुणाला कशाचा गाठीचा कॅन्सर होता, अशा प्रकारचे कॅन्सर होते. मला काय वाटलं की या शम्वेलची कदाचित सेवकाही त्या कॅन्सर पेशंट मध्ये असेल. तर तुम्हाला सांगतो 3 तास आम्ही त्या वार्डामध्ये परत प्रत्येकाला प्रार्थना करत गेलो. तो बार माझ्याकडे यायचा, म्हणायचा भैया पाणी प्या. म्हणायचं नको ह्यांच्यावर प्रार्थना कर. 3 तासाच्या नंतर मग बाहेर येत असताना मी त्याला एक प्रश्न विचारला की बाबा तुमची सेवकाई तर खूप चांगली आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सेवकाईसाठी कदाचित देवानं पाचारण केलं असेल म्हणून तुम्ही एवढे कॅन्सरच्या पेशंटच्या लोकांना सेवा करता. तर तो हसत काय सांगितलं मला माहिती आहे का, भैया तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, मी एक पेंटिंग करणारा माणूस आहे. काही महिन्याखाली मी एका ठिकाणी पेंटिंग करत होतो आणि खाली सीडी तुटली आणि मी पडलो. पडल्यानंतर माझ्या डोक्यावरती मार लागला, आणि डोक्यावरती मार लागला, रक्त काही पडलं नाही. डॉक्टरनं सांगितलं होतं याचं रक्त निघणं गरजेचं आहे. आणि एका आठवड्यानंतर माझ्या पूर्ण डोक्यामध्ये काय झालं, डोक्यामध्ये गाठी झाल्या, आणि डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला ब्रेन कॅन्सर आणि तुमच्याकडे फक्त 2 महिने. आणि हा मुलगा शम्वेल इतका तो दुःखी झाला, आणि त्यानं काय केलं की बापरे माझ्याकडे फक्त 2 महिने मी मरणार. त्यानं काय केलं, जेवढे तिथले कॅन्सरचे पेशंट आहेत त्या सगळ्या लोकांमध्ये तो प्रार्थना करायला जायचा, सगळ्या लोकांना. आणि मी त्याला विचारलं की बाबा तुम्हाला हे कसं जमलं. त्यानं सांगितलं मला की मी 2 महिन्यानंतर निश्चित मरणार आहे, पण या तिथल्या वार्डामध्ये असलेला एकही व्यक्ती, एकही पेशंट येशू ख्रिस्ताचं नाव घेतल्याशिवाय मरण ही मला योग्य वाटत. म्हणून तो काय करायचा, प्रत्येकाला येशू ख्रिस्ताबद्दल सांगायचा आणि प्रार्थना करायला लावायचा. त्याने सांगितलं भैया मी तर निश्चित मरणार आहे,
परंतु एवढ्या वार्डामध्ये जेवढे लोक आहेत ना ते सर्व लोक स्वर्गामध्ये यावेत एवढीच माझी इच्छा आहे. हालेलुया. पुन्हा काय झालं माहिती आहे का, मी बिहारमध्ये येत असताना एक आठवडा तुम्हाला सांगतो. बिहारमध्ये आल्यानंतर आठवड्याभरानंतर मी त्याचा फोन लावत होतो, नंबर लावत होतो, तर त्याच्या नंबरवरून कोणी दुसऱ्यानं उचललं. मी बोललो की शमील भैया से बात करणार, तर त्यांनी तिकडून सांगितलं की तुम्ही. मला तुम्हाला काय सांगायचं होतं माहिती आहे का, तुमचं आणि माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्तासारखं समर्पित जीवन पाहिजे. ज्या लोकांचं जीवन समर्पित जीवन असतं त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य. समर्पिताचं जीवन जगणारे लोक त्यांच्यावर परमेश्वराचं काम होतं. जे लोक आज्ञाकारितेचं जीवन जगतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य होतं. आजकाल आज्ञाकारितेच्या जीवनाच्या गोष्टी कुणाच्याही कडून ऐकणं आम्हाला चांगलं वाटत नाही, आज्ञा मानणं आम्हाला चांगलं वाटत नाही. पण जर खरा ख्रिसमस तुम्हाला आणि आम्हाला साजरा जर करायचा असेल तर आम्हाला आज्ञाकारितेमध्ये राहावं लागेल. येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा एकुलता एक पुत्र असून तो आपल्या आई वडिलांच्या आधी 30 वर्ष राहिला म्हणून बायबल सांगतो. जर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आज्ञेमध्ये राहिला तर तुम्ही आणि आम्ही किती आज्ञेमध्ये राहणं गरजेचं आहे हा विचार तुम्हाला आणि मला करायचा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की समर्पित जीवन जगायचे. ज्या लोकांच्या जीवनामध्ये समर्पण करण्याची पद्धत असते, मग तुम्ही कशाचं समर्पण करतात ते बघा. तुम्ही कशा ते सचिन बरिदे भैयाला थोडासा वेळ भेटला ना, त्यांनी एक गोष्ट सांगत होते, त्यांच्या गाड्यावर दुकानात पैसे यायचे नाहीत. त्यांनी काय केलं, परमेश्वराच्या राज्यामध्ये जे त्यांना वाटत ते देत गेल्यामुळे काय झालं माहितीये का, त्यांनी 12 लाखाची जागा घेतली. त्यांनी तिथं ऐकाय पाहिजे, मी खोटं बोलत नाही, तर आज ख्रिसमस आहे आज तर बिलकुल खोटं बोलणार नाही. तेव्हा का त्यांनी तिथे 12 लाखाची जागा घेतली. त्यांनी कशामुळे माहितीये का, त्यांना एकच माहित होतं, परमेश्वराच्या राज्यामध्ये दिल्यानंतर माझं राज्य देव बनवेल. हालेलुया हालेलुया. आता हालेलुया कमी येते, असलं काय द्या बी म्हणलं की हालेलुया खाली जाते. हालेलुया हालेलुया म्हणाला. मी काय म्हणलो ते ऐका. मी ही म्हणलो, जे माणसं परमेश्वराचं राज्य बनवण्यासाठी देते त्यांचं राज्य परमेश्वर बनवते. काय म्हणणं आहे तुमचं? हा बरोबर आहे. द्या घर नावावर करा, कार नावावर करा. म्हणायचं मी बुलडोजर चालवतो. ओके, मला एकच गोष्ट सांगू द्या आणि आपण संपू. आज आपण ख्रिसमस कडे येत असताना, ख्रिसमस साजरा करत असताना एक लक्षात घ्यायचं की आम्ही किती आज्ञा मानतो. आमच्या पाळक साहेबाच्या, पाळकीणबाईच्या आमच्याकडे किती आज्ञा मानतो. काही जण तर काही चर्च मुंबईत अशामुळे तुटलेत, काय पाळकीणबाईचा मेकअप मला बघवत नाही म्हणून. हो गळ्याच्या अनुभव मी खोटं बोलला, आणि आज ख्रिसमस आज मी कधीच खोटं बोलत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? हा आजच्या दिवशी मी खोटं बोलत नाही, बाकीचं मला माहित नाही. मुंबईमध्ये असे चर्च आहे. एक मुलगी मला फोन करून काय सांगितली, माझ्या मनात एकदम ईर्ष्या, काय ईर्ष्या आली म्हणले. कशाची? आणि मी चर्च सोडली. अरे बाई कशासाठी? आमची पार्किंग बाई एवढं मेकअप करायची तिला बघूच वाटत नाही. मी मला बरं झालं पार्किंग बाईलाच बघितलं, त्यांच्या मुलाला बघायला. कसे बघा हे किती मोठं आहे. चर्च का सोडलाय आम्ही? आमच्या पार्किंग बाईचा मेकअप बघून. काय म्हणतो, आमच्या पार्किंगची भिडी एवढी वाढली आहे, काय सांगा की त्यांना बघून होणार आम्हाला चर्च बदलायचं. मला सांगू द्या की आम्ही किती आज्ञा मानणारे आहोत ह्याच्यावर आमचे आशीर्वाद देखील अवलंबून आहे. हालेलुया. आमचे आशीर्वाद आमच्या आज्ञाकारितेवर अवलंबून आहेत. आमचे आशीर्वाद आमच्या समर्पित जीवनाबद्दल आहेत. आमचे आशीर्वाद जे आहेत आमच्या पवित्रतेच्या जीवनावर देखील अवलंबून आहेत. म्हणून देवाचं राज्य जे बोलवतात, जे लोक देवाचं राज्य बनवतात, देवाच्या राज्यासाठी तयार राहतात, त्यांचं घर, त्यांचं राज्य परमेश्वर बनवतो. हालेलुया. प्रार्थना करूया आपण. प्रार्थना करूया. जिथं तुम्ही बसलेला तिथं डोळे बंद करा. आज काही लोक नवीन आलेले असतील, ज्यांनी कदाचित पहिल्यांदाच येशू बद्दल ऐकलेले असेल, तर या ठिकाणी तुम्हाला मी असं सांगू इच्छितो की परमेश्वर तुमचं अंतःकरण बघणार. डोळे बंद करूया आपण, सगळेजण डोळे बंद करूया. फक्त माझे डोळे उघडे ठेवतो. सगळेजण डोळे बंद करूया. बंद करूया डोळे. प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. जे लोक नवीन आहेत विशेष करून आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करीत आहोत. आम्ही या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावतो. आम्ही त्याची भक्ती करतो, त्याला वंदन करतो, कारण तो
आमच्या अपराधासाठी, आमच्या पापासाठी त्या क्रूस खांबावरती मरण पावलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झालेला आहे आणि तो येणार आहे आमच्यासाठी. हा विश्वास आमच्यामध्ये आहे. ख्रिसमस म्हणजे आज्ञा पालन करण्याचं जीवन आहे. ख्रिसमस म्हणजे समर्पण करण्याचं, टोटल समर्पणाचं जीवन आहे. ख्रिसमस म्हणजे एक पवित्रतेचं जीवन आहे. धन्यवाद ईश्वर. ओ पवित्र परमेश्वरा, ओ पवित्र परमेश्वरा, ओ पवित्र परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो प्रभू. या ठिकाणी एक बहीण आहे तिच्या पोटामध्ये असं सांगितलं की काहीतरी गाठ आहे, काहीतरी तिच्या पोटामध्ये असं गाठ आहे म्हणून डॉक्टरने सांगितलेलं आहे. भिवू नका, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी 2 महिने असे आहेत ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर कर्ज झालेला आहे, भरपूर कर्ज त्यांच्यावरती आहे. परमेश्वर तो तुमचा पक्षाचा आहे, तो तुम्हाला त्या कर्जातून दूर करेल. स्वर्गीय देव बाप्पा, आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू सर्वांसाठी, तुझ्या लेकरांसाठी प्रभू. खरा क्रिसमस आम्हाला कशा पद्धतीने साजरा करावा यासाठी तू सहायता कर आणि मदत कर. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. विशेष करून जे लोक आज पहिल्यांदा नवीन आलेले आहेत प्रभू, ज्यांनी आज येशूचं वचन ऐकलेलं आहे, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करू. ख्रिस्ताची शांती त्यांच्या जीवनामध्ये सदोदित असावी यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू. आमचा पुढचा प्रोग्राम, आमचे